ओके, आज आहे आपलं हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स लेक्चर नंबर 11. कालपर्यंत आपण काय काय पाहिलं? कालपर्यंत आपण कार्बोकॅटायन कसा तयार होतो पाहिले, त्यानंतर कार्बोकॅटायनचे रिएक्शन पाहिले आपण. कार्बोकॅटायनचे काय पाहिलं आपण? रिएक्शन पाहिलं. इथे काय पाहिलं आपण? त्याचं फॉर्मेशन. काय पाहिलं आपण? त्याचं फॉर्मेशन पाहिलंय. काय पाहिलं आपण? त्याचं फॉर्मेशन कसं होतं ते सुद्धा पाहिलेलं आहे. सर ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कार्बेनियन पाहिलाय. कार्बेनियनचं फॉर्मेशन पाहिलंय आणि आपण त्याच्या काय पाहिल्यात? रिॲक्शन्स आपण काल पाहत होतो. कार्बेनियन तुमचा ज्यावेळेस रिॲक्शन करेल त्यावेळेला रिॲक्शन करत असताना तो एकतर बेस म्हणून काम करेल किंवा न्यूक्लिओफाइल म्हणून काम करेल. जर त्याने लोन पेअर किंवा इलेक्ट्रॉन पेअर जर हायड्रोजनला दिली तर त्याला म्हणायचं बेस, आणि कार्बन किंवा दुसऱ्या कोणत्याही ग्रुपला दिली तर काय म्हणायचं? त्याला न्यूक्लिओफाइल. हायड्रोजन व्यतिरिक्त कोणाला दिली तर काय म्हणायचं? त्याला न्यूक्लिओफाइल असं आपण त्याला म्हणत होतो. बरोबर. याच्यामध्ये आपण रिॲक्शन पाहत होतो. आपण याच्यामध्ये अल्डॉल कंडेन्सेशन नावाची रिॲक्शन काल पाहिलेली आहे. आज आपल्याला ही पुढची रिॲक्शन पाहायची आहे. ठीक आहे. रिॲक्शनचं नाव आहे हॅलोफॉर्म रिॲक्शन. रिॲक्शनचं नाव काय आहे? हॅलोफॉर्म रिॲक्शन. ठीक आहे. हॅलोफॉर्म. ठीक आहे. ब्रोमिन असेल तर ब्रोमोफॉर्म, आयोडीन असेल तर आयोडोफॉर्म, ओके, क्लोरीन असेल तर क्लोरोफॉर्म. ठीक आहे. हॅलो जनरल लिहून घेतलं. पहा, Br2 आहे तुमच्याकडे, NaOH आहे. NaOH बेस, त्याच्यामधून बाहेर पडेल तुमच्याकडे OH मायनस. या OH मायनस तुमचा आयदर हा तुमचा काय इलेक्ट्रॉन पेअर, याच्याकडे हा न्यूक्लिओफाइल म्हणून काम करेल किंवा बेस म्हणून काम करेल. दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. न्यूक्लिओफाइल म्हणून जर त्यांनी काम केलं तर ह्या C डबल बॉन्ड O याच्यावरती अटॅक करेल तो, आणि तयार होणारा प्रोडक्ट हा अनस्टेबल असेल. त्याच्यामुळे ऍज अ न्यूक्लिओफाइल काम करण्याऐवजी तो काय करेल? ऍज अ बेस काम करेल. का बरं? कारण इथे अल्फा हायड्रोजन आपल्याकडे आहेत. काय येत आहे आपल्याकडे? अल्फा हायड्रोजन आपल्याकडे आहेत. मग हा OH मायनस काय करेल? या अल्फा हायड्रोजनला घेऊन जाईल. जर त्याने अल्फा हायड्रोजनला नेलं तयार काय होईल? पहा, CH2 निगेटिव्ह चार्ज, कार्बेनियन तयार झाला तुमचा, C डबल बॉन्ड OH, असं तुमचा कंपाऊंड तयार झालेला. OH नाही, इथं H. ठीक आहे. H हा कंपाऊंड तुमचा तयार झालेला आहे. नेक्स्ट तुमच्या सोल्युशन मध्ये कोण आहे? Br2 आहे. कोण तुमच्या सोल्युशन मध्ये? Br2. आता पहा, Br तुम्हाला कालच सांगितलं, ज्या वेळेला Br2 I2 Cl2 हे किंवा F2 हे ज्या वेळेस येतील रिॲक्शन मध्ये, त्यावेळेस ते काय म्हणून येतात? ऍज अ इलेक्ट्रोफाइल म्हणून जनरेट होतात. काय म्हणून जनरेट होतात? ऍज अ, जर हे याचा इलेक्ट्रोफाइल जनरेट झाला तर हा काय होणार? Br प्लस. कुठे जाऊन अटॅच होईल तो? CH2 ला. कोणाला अटॅच होईल? तुमचा CH2 मायनसला. तयार काय झालं? पहा, CH Br, C डबल बॉन्ड H. NaOH 6 आहेत. दुसरा NaOH वापरला मी, पहा, NaOH. NaOH इज द बेस गिव्स OH मायनस. तो कोणावरती अटॅक करेल? तुमच्या कोणाला सोबत घेऊन जाईल? ह्या ऍसिडिक हायड्रोजनला. बरोबर का? अल्फा हायड्रोजन जो ऍसिडिक आहे. बरोबर का? OH मायनस निघून गेला. तयार काय होईल तुमच्याकडे? कार्बन हायड्रोजन, Br निगेटिव्ह चार्ज, C डबल बॉन्ड OH. सर HO. इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? सेम पुन्हा काय होईल तुमच्याकडे? Br आहे, ही स्टेप पुन्हा होणार. ठीक आहे. पहा इथे, पहा, Br C H, एक H असेल नाही अजून, H, एक H गेला ना आता. ओके, C मायनस C डबल बॉन्ड H. कोण येईल तुमचा? Br चं काय होणार त्या ठिकाणी? ओके, होमोलायटिक फ्युजन होईल, हेट्रोलायटिक फ्युजन होईल, इलेक्ट्रोफाइल तुमच्या जनरेट होईल. Br मायनस तुमचा इथे येऊन लागेल. पुन्हा दुसरा NaOH वापरणार आपण. पुन्हा इथे परत तुमचा कार्बेनियन जनरेट होईल. पुन्हा एकदा Br येईल. ही स्टेप किती वेळा होणार तुमची? दोनदा. डायरेक्ट मी दोनदा केलं. काय डाऊट? समजला का? इथे सुद्धा मी ह्याला NaOH ह्याला दोनदा ऍड करतो. हे सुद्धा मला फायनली पहा माझ्याकडे काय तयार होईल. मग आता जर दोनदा केलं, आता काय करेल तो? हा सुद्धा ऍसिडिक हायड्रोजन रिप्लेस होईल. म्हणजे काय तयार झालं? पहा, कार्बन Br
Br C डबल बॉन्ड O OH. काय डाऊट? C डबल बॉन्ड OH. काय डाऊट? इथपर्यंत कळालंय का? इथे 2 ब्रोमीन वापरले, बरोबर का? आणि इथे एक ब्रोमीन वापरला, इथे एक वापरला, सॉरी इथे एक वापरला. किती झाले टोटल? 3 झाले. किती झाले टोटल? 3 ब्रोमीन आपण वापरलेले आहेत. ठीक आहे. NaOH किती आपल्याकडे? 6 आहेत. किती आहेत NaOH? दोन वापरले, बरोबर. इथे एक वापरला आपण, बरोबर. 4. ठीक आहे. चला एक NaOH वापरतो मी अजून एक. ठीक आहे. काय यूज केला मी? NaOH. NaOH काय तुमचा बेस OH मायनस जनरेट होईल. आता त्याच्याकडे इलेक्ट्रोफाईल म्हणून, सॉरी न्यूक्लिओफाईल म्हणूनच तो काम करू शकतो. तो ऍज अ बेस काम करू शकत नाही. का बरं? अल्फा हायड्रोजन नाही. हे लिव्हिंग ग्रुप आहे पण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. ठीक आहे. अल्फा हायड्रोजन नाही, त्यामुळे हा काय काम करेल? ऍज अ न्यूक्लिओफाईल म्हणूनच तो काम करणार आहे. जर न्यूक्लिओफाईल म्हणून काम केलं, कुठे जाईल तो? कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनला. करेक्ट. कळतंय का काय जनरेट होईल? पहा, सी Br 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 सी, त्याला अटॅच तुमचा OH H सिंगल बॉन्ड. काय डाऊट? इथपर्यंत कळलेलं आहे का? नक्की का? जायचं पुढे. जायचं पुढे. नेक्स्ट काय होईल इथे? हा बॅक बॉन्डिंग करेल. जर याने बॅक बॉन्डिंग केलं, हा ग्रुप काय होईल तुमचा? निघून जाईल. ठीक आहे. पहा मग तयार काय झालं तुमच्याकडे? सी डबल बॉन्ड H, तिकडचा H आणि खालचा OH, तिकडचा H आणि खालचा OH इकडे लिहिला, प्लस सी किती Br? सी Br3 आणि त्याच्यावरती चार्ज. काय डाऊट? समजलंय का? याचं तुम्ही H प्लस ऍसिडिफिकेशन केलं, काय तयार झालं तुमच्याकडे? CH Br3 प्लस H C डबल बॉन्ड OH. हा जो कंपाऊंड तयार झालाय ना, याला म्हटलं जातं हॅलो फॉर्म. काय म्हणतात त्याला? काय डाऊट? जे मेकॅनिझम आपण शिकलोय कार्बेनियनचं, तेच सगळं आपण फॉलो केलेलं आहे, वेगळं काही केलेलं नाही. आणि हा कोण तयार झाला तुमचा? फॉर्मिक ऍसिड. कोण तयार झाला तुमच्याकडे? फॉर्मिक ऍसिड. कोण तयार झालं तुमच्याकडे? फॉर्मिक ऍसिड तयार झालेला आहे. आणि हे काय हा काय तुमचा? हॅलो फॉर्म. काय डाऊट? काय डाऊट? त्या ठिकाणी जर आयोडीन असतात, त्याला म्हणतो आपण आयोडो फॉर्म. आणि आयोडीन आला की तुमचा येलो कलर येतो. कोणता कलर येतो या सोल्युशनला? येलो कलर येतो. समजलंय? समजलंय का? अजून एक याचं वैशिष्ट्य आहे की असे अल्डिहाइड, असे कीटोन्स किंवा असा अल्कोहोल ज्यांच्यामध्ये एका साइडला CH3 ग्रुप आहे ना, कोणता ग्रुप? तेच ही रिॲक्शन देतात, बाकी कोणी रिॲक्शन देत. समजलं तर समजलं, नसेल समजलं टेन्शन नका घेऊ, पुन्हा येणार आहे आपल्याकडे. ठीक आहे. आलं लक्षात? काय डाऊट? असे अल्कोहोल, अल्डिहाइड किंवा कार्बॉक्सिलिक, सॉरी असे अल्कोहोल, असे अल्डिहाइड किंवा असे कीटोन्स ज्यांच्या एका साइडला कोण आहे? CH3 आहे. कोण त्यांच्या एका साइडला? फक्त CH3 असेल, बाकीचं सगळं इकडे आहे. एका साइडला कोण? फक्त CH3, बाकी कोणीही नाही. ते ही रिॲक्शन दाखवत असतं. काय रिॲक्शनचं नाव? हॅलो फॉर्म. काय रिॲक्शनचं नाव? हॅलो फॉर्म रिॲक्शन. इथपर्यंत काही डाऊट? इथपर्यंत कळलेलं आहे का? नक्की का? अहो कळलंय का? अहो हा नाही बोला, मग म्हणा की आज काय बसले. पुढे नेक्स्ट पहा आपल्याकडे काय आता. फ्री रॅडिकल्स. काय आपल्याकडे आता? कोण आहे आपल्याकडे आता? फ्री रॅडिकल्स. काय असतात फ्री रॅडिकल्स? बोला. व्हॉट आर फ्री रॅडिकल्स? दॅट आर फॉर्म बाय होमोलायटिक बॉन्ड फ्युजन. बरं पुढे. कार्बन विथ 3 बॉन्ड्स 1 इलेक्ट्रॉन. आणि कोणता चार्ज असतो त्याच्यावरती? हा न्यूट्रल मॉलिक्यूल. काय असतो हा? न्यूट्रल असतो. काय असतो हा? न्यूट्रल मॉलिक्यूल असतो हा कार्बनचा. विथ 3 बॉन्ड. कार्बन विथ 3 बॉन्ड म्हणजे हायब्रिडायझेशन. sp2
हायब्रिडायझेशन, न्यूट्रल मॉलिक्यूल कार्बन विथ sp3 हायब्रिडायझेशन, आणि जॉमेट्री बोला, प्लेनर, प्लेनर जॉमेट्री. 3 बॉन्ड आहेत ना, तिन्हीची तिन्ही काय असतात, एकाच प्लेन मध्ये, समजतंय, म्हणून जॉमेट्री काय असते त्याची, प्लेनर जॉमेट्री असते. काय डाऊट? ट्रायगोनल प्लेनर, ठीक आहे, 1 2 3, हा ठीक आहे, ट्रायगोनल प्लेनर, ट्रायगोनल प्लेनर. काय डाऊट? याला काय म्हणतो आपण, फ्री रॅडिकल. काय म्हणतो याला आपण, फ्री रॅडिकल. नेक्स्ट काय आपल्याकडे, जनरेशन ऑफ फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल कसं जनरेट करायचं ते आपल्याला पाहायचं आहे. सगळ्यात पहिली मेथड काय, बाय फोटोलायसिस और थर्मोलायसिस. लायसिस म्हणजे काय रे, बॉन्ड ब्रेकिंग. काय करायचं, बॉन्ड ब्रेक. फोटो म्हणजे काय, लाईट, लाईटच्या मदतीने बॉन्ड ब्रेक करायचा. थर्मोलायसिस, हीटच्या मदतीने बॉन्ड ब्रेक करायचा. सेकंड काय आपल्याकडे, फ्रॉम मेटल, मेटल पासून तयार करा. थर्ड काय, बाय इलेक्ट्रोलायसिस ऑफ कार्बोक्सिलेट आयन. हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो. काय, इलेक्ट्रोलायसिस ऑफ कार्बोक्सिलेट आयन. पहिले कोणती मेथड आहे आपल्याकडे, बाय the bond between the atoms having same electronegativity undergoes homolysis to form radical. म्हणजे काय पहा, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे असा आहे CH3 CH3, बोला ह्याच्यामध्ये काय होणार, होमोलायसिस झालं. काय झालं ह्यामध्ये, होमोलायसिस. तर कोणता रॅडिकल जनरेट होईल, ओके, एक इलेक्ट्रॉन याला, एक इलेक्ट्रॉन. समजलंय का, समजलंय का. ॲरो काढताना सिंगल हेडेड काढायचा. तुम्ही जर असा काढला याचा अर्थ दोन्ही इलेक्ट्रॉन गेले, याचा अर्थ एकच इलेक्ट्रॉन गेलं. समजलंय का. अहो याच्यात काय डाऊट, नक्की कळालंय. जाऊ का पुढे, अहो जाऊ का पुढे. सेकंड पहा, अजून एखादं होमोलायटिक फ्युजन, BR BR. बोला कोणता रॅडिकल जनरेट होईल तुमच्याकडे, BR फ्री रॅडिकल. समजतंय का, नक्की का. देऊ का एक एक्झाम्पल, अहो एक्झाम्पल देऊ का, घ्या बरं. करा. कोणाचा बॉन्ड तोडणार तुम्ही इथं, का बरं ओचाच तोडणार. कोणाचा बॉन्ड तुटतो, कोणामधलं होमोलायटिक फ्युजन होतं त्या ठिकाणी, ज्यांचं काय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम आहे, ज्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे, सेम आहे. हे विसरायचं नाही, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय पाहिजे, सेम. इथं कोणाची सेम आहे, ऑक्सिजन, ऑक्सिजनची, बरोबर का. कोणामध्ये होमोलायटिक फ्युजन होईल, इथे, बरोबर का. काय जनरेट होईल, CH3 C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. काय डाऊट, किती येतील त्याचे आयटम्स, 2 आयटम्स. समजलंय का, अहो समजलंय का, नक्की का. थर्ड, फोर्थ होतं काय, थर्ड होतं, फोर्थ घ्या. बोला. बरोबर का, CH3 2 मॉलिक्यूल. काय डाऊट, समजलंय का, नक्की का. घेऊ का पुढे. काय केलं तुम्ही इथे, हीट केलं. काय केलं तुम्ही, हीट केलं, थर्मोलायसिस केलं, किंवा त्याला काय HNU फोटोलायसिस, HNU म्हणजे फोटोलायसिस केलं. समजलंय. नेक्स्ट काय आपल्याकडे, फ्रॉम मेटल्स. मेटल्स काय करतात रे, मेटलची टेंडन्सी काय, इलेक्ट्रॉन डोनेट करायची. इलेक्ट्रॉन काय करतात, मेटल्स डोनेट करतात. फॉर एक्झाम्पल एखादा मेटल सांगा, घ्या चला, सोडियम घ्या, नको पोटॅशियम, बरं सर लिथियम घ्या. लिथियम, लिथियम काय करणार, कन्वर्ट होईल Li+ मध्ये प्लस एक इलेक्ट्रॉन. याच्यात काय डाऊट, नक्की का. समजा माझ्याकडे काय अल्किल हलाइड आहे, काय माझ्याकडे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सांगा, हलाइडची काय जास्त आहे, तो काय करतो, इलेक्ट्रॉन पेअर स्लाइटली स्वतःकडे ओढून घेतो, बरोबर का. इथून काय जनरेट होईल, R+ प्लस
एक्स मायनस आर प्लस प्लस. याच्यात काय डाऊट? आता हा आर प्लस काय करतो? मेटलने दिलेला इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो. काय करतो? मेटलने दिलेला इलेक्ट्रॉन कशामध्ये कन्वर्ट होतो? आर रॅडिकल. कशामध्ये कन्वर्ट होतो? तुमचा अल्काइल फ्री रॅडिकल. कसं? चार्ज किती होती इथे? हा किती आहे? +1 -1 झाला का न्यूट्रल? म्हणजे काय जनरेट झाला हा तुमचा रॅडिकल. कळलंय का? फ्री रॅडिकल. मिथाइल नाही सर, फ्री रॅडिकल इथे तुमचा जनरेट झालेला आहे. काय डाऊट? समजलंय का? इथला +1 इथला -1 काय झालं? तुमची स्पेसिस न्यूट्रल झाली. न्यूट्रल झाली म्हणजे काय? तो तुमचा फ्री रॅडिकल. काय तुमचा तो? काय डाऊट? नीट डोळे भरून पाहून घ्या. झाले? नेक्स्ट क्वेश्चन लिहा. आयडेंटिफाय द फ्री रॅडिकल. आयडेंटिफाय द फ्री रॅडिकल. घ्या. काढा. सगळ्याचे रॅडिकल्स काढायचे. बोला, पहिल्यामध्ये फ्री रॅडिकल कोण आहे तुमचा? हाच आहे ना, प्लस NaBr. नीट काढतो पाहायला अजून थोडं. CH3 CH2 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 असं आलंय का? असं आलं असेल तर करेक्ट आहे, नाही तर चुकीचं आहे. आलंय का? बोला खाली. काय डाऊट ह्याच्यामध्ये? खाली बोला. काढू का असंच? नको. झालंय? नक्की? इथपर्यंत काय डाऊट? नक्की? जायचे पुढे? नेक्स्ट काय आपल्याकडे? बाय इलेक्ट्रोलायसिस ऑफ कार्बोक्सिलिक कार्बोक्सिलेट. व्हॉट इज कार्बोक्सिलेट आयन? मायनस. याला काय म्हणतो आपण? याला काय म्हणतो आपण? कार्बोक्सिलेट आयन. त्याला लागला अल्किल ग्रुप. काय डाऊट? बोला. इलेक्ट्रोलायसिस केलं तुम्ही, काय केलं याचं? काय होईल? काय पॉसिबल आहे? काय बाहेर पडेल? CO2 बाहेर पडेल. कोण बाहेर पडेल? तुमचा. बरोबर का? हा बॉन्ड इथं तुटेल, मिथाइल फ्री रॅडिकल जनरेट होईल. बरोबर का? प्लस पा इलेक्ट्रॉन इकडे आला. बरोबर का? इकडे एक इलेक्ट्रॉन, ह्यांच्यामध्ये काय होईल? तुमचा डबल बॉन्ड. काय होईल तुमचा? डबल बॉन्ड. C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. म्हणजेच काय म्हणू शकतो याला आपण? प्लस इलेक्ट्रॉन मायनस. इथला इलेक्ट्रॉन एक काय होईल तुमचा? बाहेर पडेल. इलेक्ट्रोलायसिस करता ना तुम्ही, बरोबर का? काय डाऊट? समजलंय का? इथपर्यंत कळालंय? कळलंय का? CO2 तुमचा जनरेट झालेला. हे काय होतं तुमचं? इलेक्ट्रोलायसिस ऑफ कार्बोक्सिलेट
देऊ का पुढचं? घ्या बरं, ओळखा बरं. फ्री रॅडिकल ओळखायचं आहे. बोला. हा बोला. CH3 CH2 प्लस CO2 प्लस. काय डाऊट? काय डाऊट? समजलंय का? नीट डोळे भरून पाहून घ्या. पाहिले? अवघेतून हा मायनस चार्ज बाहेर पडला. ऑक्सिजन आहे ना? अलग पाहिले? घ्या मग आता सोडवा. करा इलेक्ट्रोलायसिस करा. केलं का? काय जनरेट झाला? हा 2 होमोलायटिक फिजन कुठे झालं? इथं इथं झाला ना, बरोबर का? CO2 CO2 2 CO2. याच्यात काय डाऊट? यांच्यामध्ये ऑलरेडी होता ना, इथे एक रॅडिकल झाला, इथे एक रॅडिकल झाला, बरोबर का? ऑलरेडी यांच्यामध्ये काय होता? सिंगल बॉन्ड. आता इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन, दोघे मिळून काय बनतील? डबल बॉन्ड. झालं का? कळलं का? इथे होईल तुमचा, इथे एक होईल फ्री रॅडिकल जनरेट, आणि एकमेकांमध्ये ते काय करतील? बॉन्ड करतील. हा स्टेबल आहे ना, इथिन स्टेबल असतो म्हणून तो तयार होणार. काय डाऊट? देऊ का अजून एक? घ्या बोला. काय होईल तयार? CH ट्रिपल बॉन्ड CH प्लस. बोला, हाय याचं नाव बोला. इथाइन. काय डाऊट? पाहून घ्या तरी, परत पाहून घ्या. झाले? झालंय का? नेक्स्ट काय आपल्याकडे? रिएक्शन्स ऑफ फ्री रॅडिकल. रिएक्शन्स ऑफ फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकलचे रिएक्शन दोन आहेत. पहिलं काय तुमच्याकडे? डायमरायझेशन. आणि दुसरं काय तुमच्याकडे? पहिला काय तुमच्याकडे? डायमरायझेशन. दुसरं काय? ओके, व्हॉट इज डायमरायझेशन? ज्या वेळेला डायमरायझेशन पॉसिबल नसतं त्यावेळेला डिस्प्रपोर्शनेशन होतं. कळतंय? कधी? पुढे पाहणार आहे आपण. पहिलं काय आपल्याकडे? डायमरायझेशन. पहिलं काय आपल्याकडे? फ्री रॅडिकल्स कंबाईन्स विथ इच अदर टू फॉर्म अ. दोन फ्री रॅडिकल काय होतात? एकमेकांमध्ये कंबाईन होतात. आणि काय तयार होतं तुमच्या त्यांच्याकडे? त्यांच्यामध्ये काय तयार होतो? फॉर एक्झाम्पल CH3 गेट कंबाईन विथ CH3 फ्री रॅडिकल. काय जनरेट होईल तुमच्याकडे? दोन मॉलिक्यूल एकत्र आले म्हणून त्याला आपण डायमर म्हटलो. काय म्हणतो त्याला आपण? मोनोमर एक मॉलिक्यूल, डायमर दोन मॉलिक्यूल. दोन मॉलिक्यूल एकत्र येतात म्हणून काय म्हणलो त्याला आपण? काय म्हणलो त्याला आपण? अहो काय म्हणलो त्याला आपण? नक्की का? पाहिलं का डोळे भरून? देऊ का? देऊ का डायरेक्ट एक्झाम्पल? चालेल का? सोडवा, नीट सोडवायच. नीट व्यवस्थित पहा, झालेलं आहे कारण
ह्याला मी असं काढतो पहा, उलटा करतोय फक्त, काही वेगळं नाही केलेलं. हा पॉसिबिलिटी काय, हा मिथाइल फ्री रॅडिकल आणि इथाइल फ्री रॅडिकल दोन्ही कंबाईन झाले. किंवा दुसरी पॉसिबिलिटी काय, असेच दोन मिथाइल फ्री रॅडिकल असेल सोल्युशन मध्ये, ते एकमेकांमध्ये कंबाईन झाले. किंवा दोन इथाइल फ्री रॅडिकल एकमेकांमध्ये कंबाईन होऊ शकतात. तिन्ही पण पॉसिबिलिटीज आहेत. पण मेजर कोणती याच्यातली, ही वाली. कळलं का, फरक कळला काय झालं, हे झालं होतं कुठे झालं, ते वुड्स रिएक्शन मध्ये झालं. कुठे झालं हे, वुड्स रिएक्शन मध्ये. ठीक आहे, घ्या वुड्स रिएक्शन. काय होते वुड्स रिएक्शन, ट्वाइस एन ए. बोला प्रोडक्ट बोला. हा पहिली स्टेप काय असेल याच्यामधून, मेटल आहे ना, मेटल काय करेल, मेटल काय करेल, इलेक्ट्रॉन घेईल. काय देईल मेटल तुमचा, इलेक्ट्रॉन देणार आहे. पहा स्टेप बाय स्टेप सांगतो पहा. काय तुमच्याकडे मेटल आहे बरोबर, दोन घेतलेत, हे सुद्धा किती घेतलेत, दोन. मी पहिल्याचे सांगतो, दुसऱ्याचे सेम त्या पद्धतीने झाले. ठीक आहे, पहा CH3 CH2 Br. इथे काय होईल तुमची बॉन्ड ब्रेकिंग होणार, तयार काय होईल तुमच्याकडे CH3 CH2 प्लस Na प्लस प्लस Br मायनस. बरोबर का, बरोबर का. सोडियम तुमचा मेटल आहे, सोडियम काय तुमचा, सोडियम काय देणार तुमच्याकडे Na प्लस प्लस ई मायनस. हा इलेक्ट्रॉन काय होईल, हा एक्सेप्ट करेल आणि कशामध्ये कन्वर्ट होईल, इथे CH2 फ्री रॅडिकल. झालं का. सेम ह्या पद्धतीने तुमचा दुसरा फ्री रॅडिकल जनरेट होईल आणि मग दोघे पण काय होतील, एकमेकांमध्ये कंबाईन होतील, फ्यूज होतील. CH3 CH2 आणि झाला तयार तुमचा डायमर. कोणता झाला तुमच्याकडे, कशी आले कळलंय का. रिएक्शनचं नाव काय, वुड्स रिएक्शन. तीच रिएक्शन आहे, फक्त आत्ताच्या मेथडने सांगितली व्यवस्थित एकदम, फ्री रॅडिकल जनरेशनच्या. आणि नीट डोळे भरून पाहून घ्या. इथे काहीतरी तुमचा काय म्हणतो सॉल्वंट होता, कोणता, ड्राय इथर. इथं पाणी का नाही रे वापरलं, काय वाटतं तुम्हाला, सॉल्वंट म्हणून ड्राय इथर वापरलं, पाणी का नाही वापरलं, बेसिक सांगा, बेसिक. पीपीएस मध्ये न जाता, पीपीएस पीओएस वगैरे वगैरे. का बरं वॉटर का नसेल वापरलं, काय फरक पडेल मी वॉटर वापरलं तर, हा बोल. हा काय वाटतं वॉटर वापरलं तर काय होईल सॉल्वंट. रिएक्शन कोणासोबत आहे, सोडियम सोबत. सोडियम आणि वॉटरची रिएक्शन कशी असते, एक्सप्लोजिव्ह. मग चालेल का वॉटर वापरून, ओके. सोडियम सोबत रिएक्शन कशी असते वॉटरची, एक्सप्लोजिव्ह. ओके, फुटेल त्या ठिकाणी तो, रिॲक्ट करेल तो वॉटर सोबत आणि रिॲक्शन व्हायचीच नाही तुमच्या तिकडे. सोडियम इथं मेटल देऊन हे जे आहे फ्री रॅडिकल जनरेटच नाही व्हायचं. त्यामुळे आपण सॉल्वंट काय वापरला, इथे ड्राय इथर वापरलाय. ठीक आहे, काय डाऊट, अहो काय डाऊट, समजलंय का. नेक्स्ट काय आपल्याकडे, डिसप्रपोर्शनेशन. काय आपल्याकडे, रॅडिकल्स विथ हाय स्टेरिक हिंड्रन्स. रॅडिकल्स विथ म्हणजे ज्यांच्या बाजूला काय आहेत, बल्कियर ग्रुप अटॅच्ड. ज्यांच्या बाजूला कोण आहेत, बल्क. असे रॅडिकल्स ज्यांच्या बाजूला कोण अटॅच्ड आहे, हा रॅडिकल, आणि याच्या बाजूला कोण अटॅच्ड आहे तुमचे, असे CH3 सारखे बल्कियर ग्रुप अटॅच्ड आहे. कोण अटॅच्ड तुमच्याकडे, CH3 सारखे बल्कियर ग्रुप अटॅच जर असतील तर काय होतं पहा, आर डिफिकल्ट टू अंडरगो डायमरायझेशन. यांचं डायमरायझेशन इझिली होत. असा एक मॉलिक्यूल घेतला आणि दुसरा असंच एक मॉलिक्यूल घेतला, जवळ जवळ ना, तर एकमेकांना काय करतील, रिपेल करतील ना. हे दोघं एकमेकांचं काय स्टेरिक हिंड्रन्स मुळे काय करतील, एकमेकांना
म्हणून त्यांचं डायमरायझेशन होऊ शकत. मग त्यांचं काय होतं रिझल्ट दे अंडरगोज डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. व्हॉट इज डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन? बोला. डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन म्हणजे काय असतं? बोला काय असतं डिसप्रपोर्शनेशन? कुठे शिकलो बरं आपण डिसप्रपोर्शनेशन? कुठे शिकलो आपण डिसप्रपोर्शनेशन? एक रेडॉक्स रिएक्शन नावाचा चॅप्टर होता, त्याच्यामध्ये आपण डिसप्रपोर्शनेशन शिकलो. म्हणजेच काय? म्हणजेच काय? सायमल्टेनियस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ऑक्सिडेशन एका मॉलिक्यूलचं काय होईल आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचं काय होणार, त्यालाच काय म्हणतो आपण. असाच मी अजून एक मॉलिक्यूल घेतला पहा. याचे हायड्रोजन फक्त असे साईडला काढले. ठीक आहे, काय डाऊट? आता यांच्यामध्ये डायमरायझेशन होणार, यांच्यामध्ये डायमरायझेशन होणार नाही. ठीक आहे, बरोबर. यांच्यामध्ये काय होईल डिसप्रपोर्शनेशन. म्हणजे एकाचं काय होणार ऑक्सिडेशन आणि दुसऱ्याचं काय होणार. ऑक्सिडेशन म्हणजे काय रे? लॉस ऑफ हायड्रोजन म्हणजे काय असतं ऑक्सिडेशन. आणि गेन ऑफ हायड्रोजन म्हणजे काय असतं लॉस ऑफ हायड्रोजन म्हणजे काय, बरोबर. आणि गेन ऑफ हायड्रोजन म्हणजे काय? या ठिकाणी पहा, हा जो हायड्रोजन आहे इथं होतं होमोलायटिक फिजन. काय होतं या ठिकाणी? जर होमोलायटिक फिजन झालं तर जनरेट काय होईल इथे? फ्री रॅडिकल जनरेट होईल. काय जनरेट होईल इथे? काय जनरेट होईल इथे? बरोबर का? आता पहा, हा फ्री रॅडिकल एकमेकांमध्ये काय करतील हे डबल बॉन्ड तयार. काय झालं पहा, CH3 डबल बॉन्ड CH2. काय डाऊट? हायड्रोजन निघून गेला, ऑक्सिडेशन. आता जो H+ रॅडिकल इथून निघून गेलाय ना, तो काय होईल तुमचा याच्यासोबत बॉन्ड तयार करेल. बरोबर, तयार काय होईल पहा, प्लस पहा इकडे काढतोय हा मॉलिक्यूल मी, CH3CH3H कळलं का? यांच्यामध्ये बॉन्ड तयार झाला इथे. कळाले? याचं काय झालं ऑक्सिडेशन. त्याचं काय झालं कोणामध्ये होतं? ज्यांच्यामध्ये काय आहे बोला स्टेरिक हिंड्रन्स आहे किंवा ज्यांच्यामध्ये आपल्याकडे प्रोडक्ट तयार होऊ शकत नाही, त्यांचं काय होतं त्या ठिकाणी. आणि जर तो नॉर्मल असेल, स्टेरिक हिंड्रन्स कमी असेल तर काय होणार त्याचं डायमरायझेशन. एनी डाऊट? नीट डोळे भरून पाहून घ्या. पाहिलंय का? येऊ का पुढे? सोडवा, सॉल्व करायचं.
झालंय? झालं का? आता पहा या ठिकाणी तुमचं प्रोडक्ट काय बनेल? CL निघून जाईल, फ्री रॅडिकल जनरेट होईल. आता बल्कियर ग्रुप आहे म्हणजे काय होणार त्यांच्यामध्ये? डिस्प्रपोर्शनेशन जर झालं तर काय जनरेट होईल तुमच्याकडे? अशा पद्धतीचा एक कंपाऊंड असेल आणि दुसरा असा एक असेल. झाले का? आले का दोन्ही? प्लस त्याचं डायमरायझेशन पण होईल. तर काय होईल त्याचं? डायमरायझेशन पण होणार आहे, पण हा कसं होईल? हे मायनर असेल. कसं असेल हे? मायनर. मेजर काय असणार? डिस्प्रपोर्शनेशन. मेजर काय असणार त्याचं? इन डाऊट. समजलंय का? तिकडे आपण जिकडे डायमरायझेशन केलं तिथं सुद्धा डिस्प्रपोर्शनेशन होईल, पण ते मायनर असेल. समजतंय? पॉसिबल असेल तर. ठीक. काय डाऊट याच्यामध्ये? समजलंय? इथपर्यंत काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? ये काही तो सुनेला लग रहा है, बरोबर का? का सुनेला आहे? हा काय होतं बरं? एक फ्री रॅडिकल एका मॉलिक्यूल सोबत कंबाईन होतो आणि एक फ्री रॅडिकल प्लस मॉलिक्यूल बनवतो. बरोबर का? बरोबर का? फॉर एक्झाम्पल मी घेतला बीआर फ्री रॅडिकल, त्याची रिॲक्शन केली मी कोणासोबत? CH4 सोबत. कोणासोबत केली? बोला. काय जनरेट होईल इथे? होमोलायटिक फ्युजन होईल तुमचा. इथं H फ्री रॅडिकल, BR फ्री रॅडिकल, काय तयार होईल तुमच्याकडे? HBr. आणि प्लस काय जनरेट झालं तुमच्याकडे? CH3. काय डाऊट? अहो काय डाऊट? हे समजलंय का? हे ऑलरेडी झालतं का? अहो झालं होतं का? नक्की का? ठीक आहे. यालाच काय म्हणतो आपण? फ्री रॅडिकल. ऑलरेडी हे इन डिटेल सगळं शिकवलेलं आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा. ठीक आहे. रॅडिकल जनरेट्स अनदर फ्री रॅडिकल बाय रिमुव्हिंग गुड लिव्हिंग ग्रुप. रॅडिकल काय करतो? एक रॅडिकल काय करतो? दुसरा फ्री रॅडिकल जनरेट. कसं? गुड लिव्हिंग ग्रुपला रिमूव्ह करून. म्हणजे काय? समजा असं तुमच्याकडे कंपाऊंड आहे, बोला काय होईल इथे? होमोलायटिक फ्युजन होईल. काय जनरेट होईल तुमच्याकडे? प्लस प्लस. काय डाऊट? ही पाहिली होती का आपण? कुठं पाहिली आपण? पण काय केलं तिथं आपण? इलेक्ट्रोलायसिस. काय केलं होतं आपण? कोणाचं इलेक्ट्रोलायसिस? कार्बॉक्सिलेट आयनचं. कोणाचं इलेक्ट्रोलायसिस केलं? काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे आता? काय आपल्याकडे आता? हॅलो अल्केन. काय असतात हॅलो अल्केन्स? आता चॅप्टरला सुरुवात. काय असतं हॅलो अल्केन्स? हा बोला. अल्केन्स प्लस हॅलोजन. अल्केन्स प्लस. अल्केन मधला कोण जातो? कशाने रिप्लेस होतो तुमच्या? हॅलोजनने. काय तयार होतो तुमच्याकडे? हॅलो अल्केन्स. कोण तयार झाला तुमच्याकडे? हा हॅलो अल्केन. कोण जनरेट झाला तुमच्याकडे? हा हॅलो अल्केन. हा काय तुमचा? हॅलोजन. हा काय तुमचा? अल्केन. काय डाऊट? When hydrogen from alkane, one or more hydrogen from alkane are replaced by halogen, it is known as haloalkanes. काय डाऊट? लिहिता येईल का? When one or more hydrogen from alkane is replaced by halogen, it is known as, बोला, it is known as haloalkane. It is known as haloalkane. काय डाऊट? समजलंय का? हॅलो अरिन्स बोला. बेन्झीन और बेन्झीन डेरिव्हेटिव्ह, बेन्झीन किंवा बेन्झीनचा डेरिव्हेटिव्ह प्लस
हॅलोजन काय तयार होतो तुमचा, काय तयार होतो तुमच्याकडे, हॅलो अरेन्स. काय तयार होतो तुमच्याकडे, हॅलो अरेन्स. फॉर एक्झाम्पल हा काय तुमचा जसं की बेन्झिन आहे, बरोबर का. इथे हायड्रोजन असतात पण आपण ते लिहित कशाने रिप्लेस केला आपण, हॅलोजनने, बरोबर का. कशाने रिप्लेस केला, हॅलोजन. काय तयार झालं तुमच्याकडे, बेन्झिन रिंग. कोण तयार झाला हा तुमचा, ब्रोमो बेन्झिन. कोण तयार झाला तुमचा, काय डाऊट, काय डाऊट, याला काय म्हणायचं, हॅलो अरेन्स. काय म्हणायचं याला, हॅलो अरेन्स. काय डाऊट, समजलंय का, इथपर्यंत समजलंय का. जाऊ का पुढे, नीट डोळे भरून पाहून घ्या. पाहिलंय का. नेक्स्ट काय आपल्याकडे, क्लासिफिकेशन. कोणाचं क्लासिफिकेशन करायचं आपल्याला, हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स आर क्लासिफाईड मेनली ऑन बेसिस ऑफ नंबर ऑफ, किती हॅलोजन ऍटम्स आहेत त्याच्यावरती डिपेंड आपलं क्लासिफिकेशन आहे. जर एक हॅलोजन असेल त्याला काय म्हणणार आपण, मोनो हॅलोजन. दोन असतील तर, तीन असतील तर, काय डाऊट, कसं आलं हे कळलंय का, याच्यात काय आहे का सांगण्यासारखं, हे झालंय का आपलं ऑलरेडी. बोला, हॅलो अल्केन्स हॅलो अरेन्स दोन्ही सारखं. ओके. जर इफ ओनली वन हॅलोजन अटॅच टू अल्केन किंवा अरिन, इट इज नोन ॲज, बोला, मोनो हॅलोजन किंवा मोनो अरिन. काय डाऊट, कळाले का. इफ टू हॅलोजन्स attached to alkanes arenes, it is known as dihalogen. If three halogens attached to alkyl arene, it is known as trihalogen किंवा ट्रायहॅलोअरेन. मोनो हॅलो अरेन, ठीक आहे. डाय हॅलो अरेन, ट्राय हॅलो अरेन. काय डाऊट, समजलंय का. इफ फोर हॅलोजन्स, इट इज नोन ॲज, काय डाऊट, अहो काय डाऊट, समजलंय का. एक्झाम्पल्स देऊ का. आयडेंटिफाय टाइप ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बोला, पहिला कोणता आहे तुमच्याकडे, दुसरा कोणता आहे तुमचा, तिसरा कोणता आहे तुमचा, हा कोणता आहे तुमचा, मोनो. हा कोणता आहे तुमचा, बोला, ट्राय. कोणता आहे हा, ट्राय हॅलो अरेन. काय डाऊट, काय डाऊट, समजलंय का. नेक्स्ट, क्लासिफिकेशन इनटू प्रायमरी सेकंडरी आणि, बोला, कॅस्ट प्रायमरी, कॅस्ट सेकंडरी, कॅस्ट टर्शरी. हॅलोजन प्रायमरी कार्बन, बरोबर. हॅलोजन अटॅच टू, हॅलोजन अटॅच टू प्रायमरी कार्बन, अटॅच टू प्रायमरी. पहिला झाला, काय झाला हा,
1 डिग्री. काय झाला हा? प्रायमरी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय झाला हा? प्रायमरी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. दुसरा काय तुमच्याकडे? दुसरं काय तुमच्याकडे? सेकंडरी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय असतं सेकंडरी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह? हॅलोजन अटॅच टू सेकंडरी कार्बन. मग तिसरं काय तुमच्याकडे? टर्शरी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय बरं टर्शरी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह? हॅलोजन अटॅच टू टर्शरी. काय असतं प्रायमरी कार्बन, काय असतं सेकंडरी कार्बन, काय असतं टर्शरी कार्बन? एक्झाम्पल पहा सगळ्याचे. पहिल्यांदा पहा, हॅलोजन अशा कार्बनला जो पुढे एकाच कार्बनला अटॅच, याला म्हणायचं प्रायमरी कार्बन. काय म्हणायचं त्याला? सेकंडरी. नेक्स्ट काय तुमच्याकडे? सेकंडरी. हॅलोजन अशा कार्बनला अटॅच जो पुढे 2 कार्बनला अटॅच. काय म्हणायचं त्याला? सेकंडरी. थर्ड बोला, हॅलोजन अशा कार्बनला अटॅच जो पुढे 3 कार्बनला अटॅच, त्याला काय म्हणायचं? टर्शरी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय म्हणायचं त्याला? काय डाऊट? समजलंय का? इथपर्यंत कळाले? असं काय आहे का जे पुन्हा सांगायचं? विचारून घ्या. सेम तुमचं अल्कोहोल साठी येतं. कोणासाठी येतं? फक्त इथे बीआरच्या ऐवजी हॅलोजनच्या ऐवजी कोण येणार तुमच्याकडे? हा, OH येणार. बरोबर का? तिथे काय म्हणणार आपण? मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ठीक आहे, समजलंय का? क्वेश्चन घ्या. आयडेंटिफाय टाइप ऑफ अल्कोहोल घ्या. टाइप ऑफ अल्कोहोल OH, CH2, CH3, CH3, CH2. बोला, पहिला हा कोणता आहे तुमचा? प्रायमरी अल्कोहोल. काय हा काय तुमचा? फंक्शनल ग्रुप कोण आहे तुमचा? OH. अशा कार्बनला जो पुढे दोघांना अटॅच, हा काय तुमचा? कळलंय का? सेम तुमचा अल्कोहोल, सेम तुमच्याकडे काय असणार? नेक्स्ट काय आपल्याकडे? कॉमन नेम्स. कोणाचे कॉमन नेम लिहायचे आपल्याला? हॅलो अल्केनचे. कोणाचे लिहायचे? कॉमन नेम लिहिताना आपण कशा प्रकारे लिहितो? कॉमन नेम लिहित असताना आपण लिहितो, जर प्रायमरी कार्बनला अटॅच असेल हॅलोजन तर त्याला म्हणतो आपण प्रायमरी. त्याला लिहितो आपण प्रायमरी अल्किल हलाइड. काय लिहितो? प्रायमरी अल्किल हलाइड. काय डाऊट? जर हॅलोजन तुमच्या सेकंडरी कार्बनला, आपण त्याला लिहितो सेग अल्किल हलाइड. काय लिहितो आपण त्याला? जर टर्शरी कार्बन असेल काय लिहितो त्याला आपण? टर लिहितात, काही ठिकाणी टर्ट लिहितात. ठीक आहे, टर्ट अल्किल हलाइड. काय डाऊट? समजलंय का? समजलंय का? याच्या व्यतिरिक्त अजून पण काहीतरी तुमच्याकडे सफिक्स लागतात. कोणते कोणते? हा, एन अल्किल हलाइड. एन लिहितो ना आपण, एन. आलं लक्षात? एन मिथाइल क्लोराइड, एन ब्युटाइल क्लोराइड. बरोबर? ठीक आहे, एक तर तुम्ही प्रायमरी लिहिता किंवा एन लिहिता, सेग लिहिता किंवा सेकंडरी लिहिता, टर्ड लिहिता किंवा 3 डिग्री लिहिता. समजले? हे याचेच समजले.
अजून काय येतं तुमच्याकडे? आयसो येतं का? आयसो अल्किल हलाइड. अजून काय येतं तुमच्याकडे? निओ अल्किल हलाइड्स. काय डाऊट? हे येतात ना. याच्यामध्ये जे अल्किल आहे ना, हिअर अल्किल इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. टोटल नंबर ऑफ अल्किल म्हणजे काय? तुमच्याकडे जेवढे कार्बन ॲटम्स आहे त्याच्यानुसार अल्किल तुम्हाला लिहायचा आहे. 2 असतील तर काय लिहिणार तुम्ही? इथाइल. 3 असतील तर प्रोपाइल. 4 असतील तर ब्युटाइल. ठीक आहे. आणि हलाइड म्हणजे काय तुमचा? हॅलोजन. अटॅच असलेलं तुमचं हॅलोजन. क्लोरीन असेल तर क्लोराइड, ब्रोमीन असेल तर ब्रोमाइड. कळतंय? समजलंय? आता हे आयसो, निओ, टर्ट हे कधी लावायचे हे आपण एकदा एक्झाम्पल घेऊन पाहूयात. ठीक आहे. पहा, कॉमन नेम सांगायचंय मला. काय सांगायचंय? बोला. एक तर काय म्हणू शकता तुम्ही? प्रायमरी इथाइल क्लोराइड किंवा इथाइल ब्रोमाइड, किंवा काय म्हणू शकता? एन इथाइल ब्रोमाइड. काय डाऊट? एक्झाम्पल कळलंय का? सेकंड पहा. बोला. आयसो नाही, स्टेट आहे ना. प्रायमरी आहे ना. हा कसा आहे? प्रायमरी आहे. अशा कार्बन पुढे एकाच कार्बन लाटायचं, फक्त साईडला काढायचं. मी वरती काढलाय. प्रायमरी आहे ना, म्हणून काय म्हणणार तुम्ही? एन इथाइल क्लोराइड. दिसताना तो तुम्हाला सेकंडरी दिसतो, पण तो सेकंडरी नाहीये. नसतो. नाहीये. काय डाऊट? नेक्स्ट पहा. कार्बन CH3 CH2 CH3. बोला. बोला. क्लोरीन अशा कार्बनला जो पुढे 2 कार्बन अटॅच. बरोबर. मग ह्याला काय म्हणू शकता तुम्ही? सेग. सेकंडरी अल्किल म्हणजे टोटल नंबर कार्बन किती आहेत? कार्बन 1 2 3 4. सेग ब्युटाइल क्लोराइड. किंवा तुम्ही ह्यालाच आयसो सुद्धा म्हणू. ना, आयसो नाही म्हणता येणार तुम्हाला. काय म्हणता येईल? फक्त सेग ब्युटाइल क्लोराइड. कोण म्हणता येईल तुम्हाला सेग ब्युटाइल? सांगतो की थांबा ना. हा, मोजला की 1 2 3 4. 4 झाले ना, म्हणून ब्युटाइल. चौथा पहा. बोला. टर्ट किती कार्बन? 1 2 3 4. ब्युटाइल. काय डाऊट? काय डाऊट? नेक्स्ट पहा. बोला. आयोडीन अशा कार्बनला जो पुढे 2 कार्बनला अटॅच. सेकंडरी. सेग 1 2 3 4 5. पेंटाइल. काय डाऊट? बोला. प्रायमरी ना. हॅलोजन अशा कार्बनला जो पुढे एकाच कार्बन लागेल. इकडे 2 आहेत पण तो एकाच कार्बनला. हे 2 हायड्रोजन म्हणजे काय झाला? प्रायमरी म्हणा किंवा एन म्हणा. एन 1 2 3 3. प्रोपाइल. यांच्यामध्ये काय डाऊट तुम्हाला? आता कोणती गोष्ट पुन्हा सांगायची पाहून घ्या. करा चेक पटकन.
काय विचारायचं विचारा. सर आता आयसो कधी लिहायचं, सेक कधी लिहायचं? आयसो आणि सेक हॅज सेम मिनिंग अप टू 3. जर 3 कार्बन असेल तर दोघांचा अर्थ काय असतो? दोघांचा अर्थ काय असतो? पण 3च्या वरती जर गेलं मग मात्र ते काय होतात? वेगवेगळे होतात. काय होतात ते? वेगवेगळे. काय होतात? फॉर एक्झाम्पल पहा, आता 3च्या वरती गेल्यावर आयसो कधी म्हणायचं? 3च्या वरती गेल्यावर आयसो कधी म्हणायचं? पहा, आता सेक कधी म्हणणार तुम्ही? समजा 3च्या वरती गेलेत, आता 3 पर्यंत सेक म्हणा आयसो म्हणा दोन्ही पण काय झाले? सेमच झाले. बरोबर. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर पहा, BR CH3 CH3. बोला, याला काय म्हणू शकता तुम्ही? एकतर 3 कार्बन आहेत ना, अप टू 3 चालून जाते. एक तर काय म्हणू शकता? आयसो 3 कार्बन वाला, सॉरी, आयसो प्रोपाइल ब्रोमाइड म्हणा ह्याला तुम्ही, किंवा यालाच तुम्ही काय म्हणू शकता? सेग प्रोपाइल ब्रोमाइड असंही म्हणू शकता. दोन्ही चालेल. काय डाऊट? पण समजा कार्बन 3च्या वरती गेले, कार्बन काय गेले? जर कार्बन 3 पेक्षा वरती नाही गेले बावळट, जास्त असतील, जास्त असतील तर आयसो कधी म्हणाल? आयसो कधी म्हणाल तुम्ही? जर हॅलोजन तुमचा किंवा फंक्शनल ग्रुप म्हणतो मी, फंक्शनल ग्रुप तुमचा CH2 CH CH3 CH3 ह्या ग्रुपला जर अटॅच झाला, कोणत्या ग्रुपला? या ग्रुपला. याला आपण आयसो ग्रुप म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? असा जर ग्रुपला फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही? मग आयसो. काय म्हणणार तुम्ही त्याला? 3 पर्यंत सारखंच आहे आयसो आणि हे सेग. याच्या आधी पण सांगितलं होतं, पण ते वेगळ्या भाषेत ब्रांचच्या टर्म्स मध्ये सांगितलं होतं आपण. बरोबर. इथे आपण आयसो ग्रुपच्या टर्म्स मध्ये सांग. समजलंय? हा ग्रुप जर आला फंक्शनल ग्रुप, प्रायमरीलाच अटॅच आहे, पण पुढे कोण आहे तुमचा? आयसो ग्रुप अटॅच आहे. म्हणून मगच काय म्हणायचं त्याला? आयसो. मगच काय म्हणायचं त्याला? सर एक्झाम्पल सांगा बरं. एक्झाम्पल सांगू पहा, CH3 CH CH3 CH2 BR. बोला, नाव सांगा. आयसो ग्रुप आलाय का? आलाय का? याच्यासाठी काय लिहितो आपण? आयसो. किती कार्बन? 1 2 3 4. 4 कार्बन म्हणजे ब्युटाइल. आणि BR म्हणजे याच्यात काय डाऊट? याच्यात काय डाऊट? नक्की आलंय का? घेऊ का पुढचं? घेऊ का पुढचे? घ्या पुढे चला. क्लोरीन एकच मिनिट. आता बरोबर. बोला, आयसो ग्रुप आहे का? आयसो ग्रुप आहे. आता बोला, आयसो ग्रुप आहे का? आयसो ग्रुप इथे तोच आहे ना? आहे का? यालाच फक्त इकडे लिहित होतो आपण, त्याला आता उभं लिहिलं. किती कार्बन टोटल? आयसो 1 2 3 4 5 6 हेक्साइल क्लोराइड. आलं का कॉमन नेम? काय डाऊट? हे झालं आयसो बाबत. नेक्स्ट काय आपल्याकडे? निओ कधी लिहायचं आणि टर्ट कधी लिहायचं? निओ कधी लिहायचं आणि अजून एक एक्झाम्पल देऊ का? जमेल का दोन्ही पण?
पहा आता आयसो कधी म्हणायचं, निओ कधी म्हणायचं. निओ अँड टर्ट, सॉरी, निओ अँड टर्ट आर सेम अप टू, मगाशी कुठपर्यंत होतं, आता काय तुमचे 4 कार्बन पर्यंत तुमचं टर्ट आणि निओ काय, त्याच्या पुढे गेल्यावर मात्र कधी म्हणायचं पहा, फंक्शनल ग्रुप अटॅच टू कार्बन विच इज फर्दर अटॅच टू निओ ग्रुप. थांब ना, सांगतो अर्थ सांगतो, थांबा. ठीक आहे. टर्ट आणि निओ कुठपर्यंत सेम आहे, 4 कार्बन पर्यंत सेम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, जर असं असेल Br C CH3 CH3 CH3, बोला काय म्हणणार तुम्ही याला, टर्ट ब्युटाइल ब्रोमाइड म्हणा, किंवा यालाच काय म्हणू शकता तुम्ही, निओ ब्युटाइल. दोघांचा अर्थ, जर बोला कार्बन बोला, जर मागे काय लिहिले त्या पद्धतीने लिहत त्याच फॉर्मॅटमध्ये, जर कार्बन 3 पेक्षा जास्त असेल तर आयसो कधी म्हणाल, जर कार्बन पेक्षा जास्त असतील तर निओ कधी म्हणाल. गडबड. तर निओ कधी म्हणाल. जर फंक्शनल ग्रुप अशा प्रायमरी कार्बनला आहे जो पुढे निओ ग्रुपला अटॅच आहे. कोणाला अटॅच तुमच्या, काय असतं निओ ग्रुप तुमचा, याला म्हणायचं निओ ग्रुप. काय म्हणायचं याला, याला काय म्हणायचं तुम्ही, काय म्हणायचं तुम्ही याला, काय डाऊट सर, आयसो आणि निओ मध्ये फरक काय झाला मग, इथं काय तुमचा कुठे गेलं, CH आहे ना, फक्त हा H च्या ऐवजी कोण येतो, अजून एक CH3 येतो. इथं पाहतो H गेला आणि इथं काय आला तुमचा CH3. काय डाऊट, समजलंय का, समजलं आहे का. एक्झाम्पल घ्या, CH3 C CH3 CH3 CH2Br, बोला बोला, हा निओ 1 2 3 4 5 म्हणजे पेंटाइल ब्रोमाइड. काय डाऊट, काय डाऊट. दुसरे एक्झाम्पल पहा, बोला, निओ ग्रुप आहे, निओ ग्रुप आहे, बोला 1 2 3 4 5 6 हेक्साइल आयोडाइड, हेक्साइल आयोडाइड. काय डाऊट, समजलंय का. सांगा कॉमन नेम, कॉमन नेम. Br अशा कार्बनला जो पुढे दोघांना अटॅच, सेकंडरी सेग 1 2 3 4 ब्युटाइल. बसले का, घर का रास्ता मालूम है क्या तेरे को. बोला
हा किंवा काय म्हणू शकते याला? याच्यात काय डाऊट? हा नीट चेक करा. निओ ग्रुप आहे का? कार्बन अटॅच टू CH3 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 तर CH2 असणार आहे. बरोबर, म्हणजे काय झालं? निओ 1 2 3 4 5 6 7 निओ आयोडाईड. याच्यामध्ये काय डाऊट? क्लासिफिकेशन मध्ये काय डाऊट? काही परत सांगायचंय का? नक्की नक्की का? 100%. 100% जायचंय पुढे. चालेल चालेल, इथपर्यंत आपलं आज क्लासिफिकेशन झालेलं आहे. उद्या आपण ह्याच्या पुढचा पार्ट पाहणार आहे. कॉमन नेम झाले. IUPSC आपलं उद्या होईल. ठीक आहे, काय डाऊट? नक्की चालतंय, बाकीचं आपण उद्या पाहू. थँक्यू.